नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इथं क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये लागवडीसाठी आले अद्रक लागवडीसाठी जे आहे बेड कसे काढावे, उंच काढावे किंवा मीडियम काढावे किंवा सपाट जमिनीवर लागवड करावी, तर या तिन्ही जी पद्धत आहे, आपली जी पारंपरिक पद्धत होती अगोदर बेड काढून वरती लागवड करावी, किंवा मग आता बरेच शेतकरी सपाट जमिनीवर काकडे काढून आणि आले अद्रकीची लागवड करतायत। आणि आपण त्यापेक्षा एक सुधारित तंत्रज्ञान म्हणजे आले अद्रकीचं चांगलं उत्पादन वाढलं पाहिजे, त्यासाठी एक नवीन प्रयोग आपण मागच्या वर्षीसुद्धा केला होता आणि यावर्षी तुम्हाला दाखवतो, त्याचे रिझल्ट चांगले आलेले आहेत। त्यासाठी तुम्हाला ही जी नवीन पद्धत आहे लागवडीची, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। तर जे शेतकरी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर वेळेवर मिळत जाईल आणि तुमच्यापर्यंत ही माहिती जी आहे तर पोहोचत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आता बघू शकता आपण नांगरटी करून जवळजवळ ह्या शेताची नांगरटी आपण 2 वेळेस केलेली आहे। सुरुवातीला नांगरटी करून एक 15-20 दिवस कापू दिलं, त्यानंतर परत आपण त्याची नांगरटी केली, परत 10 दिवस कापू दिला, त्यानंतर रोटावेटर केलं आणि आता हे बेड पाडलेले आहेत। तर ह्या असं आता हे कसे बेड पाडलेले आहेत तुम्हाला दाखवतो। ते बघा, सध्या आता तुम्ही बघताय पूर्ण शेतामध्ये असे नाल्या पडलेल्या दिसतात तुम्हाला, बघा थोडंसं। आणि इथं जर बघसाल तुम्ही, थोडंसं झूम करून दाखवा, हे बघा हा 4.5 फुटाचा पट्टा आहे। आपण पारंपरिक पद्धत जी होती का बेड पाडत होतो, मधात नाली पडत होती आणि वरती बेड पडत होतं। आता पण याच्यामध्ये थोडं बदल केलेला आहे। बघा, आपल्याला लागवड या बेडवरती न करून आपल्याला ही जी नाली आहे, या नालीमध्ये आपल्याला आले अद्रक लागवड करायची आहे। आणि ही कशा पद्धतीने करायची आहे, तर आपण याला काय केलेलं आहे, आपल्या दोन्ही तासातलं जे अंतर असतं ते 8 इंच ते 9 इंच असतं। आले अद्रक जे आपण लागवड करतो काकड्या काढण्यासाठी, त्या दोन्ही काकड्याच्या मधलं जे अंतर असते ते 9 इंच असते। तर तेवढंच अंतर आपण ह्या बेडमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे नाली जी आहे तर रुंदी केलेली आहे आणि बेड हा कमी केलेला आहे। आता याच्यामध्ये याचा फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो, की आले अद्रक आपण जे सुरुवातीला वरती लागवड करत होतो या बेडवरती, आता आपण या नालीमध्ये लागवड करणार आहे, जेणेकरून या बेडला माती पुरेशी बसली पाहिजे, भर चांगल्या प्रकारे बसली पाहिजे त्या उद्देशाने। आणि याच्यामध्ये खत मॅनेजमेंट पण सोपं होतं, लागवडीसाठी पण अतिशय सोपं आहे, कारण आपण बेडवरती सपाट बेड करून नंतर काकड्या काढतो बैलाच्या सहाय्याने आणि मग त्याच्यामध्ये हाताने उकरून अद्रकीची लागवड करत असतो। तर त्यामध्ये काय होतं, मजुरीचं जास्त लागतं आहे, वेळ जास्त लागतो। आता याच्यामध्ये काय होणार आहे बदल, आपण जर नालीमध्ये लागवड करतोय, ऑलरेडी ही नाली खोल आहे, आता फक्त ही जी नाली निघलेली आहे याच्यामध्ये फक्त याला आपल्याला तुषारनं भिजवायचं आहे। भिजवणं झाल्यानंतर तुम्हाला लागवड करत्या वेळेस फक्त बेसल डोस टाकायचा आहे नालीमध्ये, व्यवस्थित बेसल डोस टाकल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला जे बेणं असतं आपलं एक 50 ग्रॅमचं जे खांड असतं आहे अद्रकीचं, तेवढं आपल्या मापानुसार 8 इंचावर 6 इंचावर किंवा 7 इंचावर तुमच्या परीने तुम्ही फक्त याच्यावर ठेवायचं, असं ठेवत चालायचं आणि मागून याला माती अशी भर द्यायची, म्हणजे माती ओढून घ्यायची दोन्हीकडून, त्याला भर पण व्यवस्थित बसेल, व्यवस्थित झाकल्या पण जाईल आणि याची अद्रकीची लागवड जी आहे तर खोल जमिनीत होईल। त्यानंतर हलक्या हाताने आपण भर देत चाललो की याचं ॲव्हरेज जे असतं आणि कांडीची लांबी ही खूप वाढते झपाट्यानं। याच्यामध्ये मागच्या वर्षी मी अशीच लागवड केली होती नालीमध्ये, तर याच्यामध्ये एक फायदा असा झाला की कांडीची लांबी म्हणजे पंजामाल जास्तीत जास्त निघाला कमी खर्चामध्ये। आपण इतर जास्त खर्च न करता फक्त तुम्हाला खत व्यवस्था पण चांगलं करायचं आहे, जेणेकरून जाडी मेंटेन होईल आपल्या मालाची। तर शेतकरी मित्रांनो, ही जी नवीन पद्धत आहे याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून अवश्य विचारा। याच्यामध्ये अजून काही आपण नवीन काही करू शकतो का, काही सुधारणा करायच्या असल्यास तुम्हाला काही वाटत असेल की याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा। आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते पण कळवा। आपण याबद्दल आणखीन याला मॉडिफाय कसं करता येईल
किंवा जास्तीत जास्त आल्याचं उत्पादन कशा प्रकारे करता येईल त्या संदर्भात आपण नेहमीच आता एक व्हिडिओ टाकणार आहे. तुम्हाला दुसरा व्हिडिओ पण आपला येईल 1-2 दिवसात, जो की प्लेन बेडवरती काठ्या काढून जसं आपण नेहमी पूर्वी लावत होतो तशी पण लागवड करता येते. पण आपल्याला ते रानावर डिपेंड आहे. ज्या ठिकाणी तुमचं पाणी साचत असेल, जर जास्त पाऊस झाला, बरेचसे शेतकऱ्यांचे जे शेत आहे ते चिबडतात जास्त पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला जी पारंपरिक पद्धत आहे ती चांगली राहील. आणि ज्या ठिकाणी तुमचं शेतामध्ये पाणी थांबत नाही कुठंच, तर तुम्ही असे खोल बेड पाडून नालीमध्ये लागवड करण्यास चांगलं उत्तम पर्याय आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला 30 ते 40% उत्पादनात वाढ होणार आहे, 100%. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंटसुद्धा करा.